नमस्कार फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं। आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत। या मेडिसिन बद्दलची माहिती, या मेडिसिनचे युजेस, या मेडिसिन्स तुम्हाला कशा यूज करायचे आहेत याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आज आपण बोलत आहोत कॉम्बीपॅरा एसपी टॅबलेट बद्दल आणि याच्यामध्ये तुम्हाला 3 कंटेन कॉम्बिनेशन मिळत आहेत। याच्यामध्ये तुम्हाला ॲसिक्लोफेनॅक मिळत आहे, याच्यामध्ये तुम्हाला पॅरासिटामॉल मिळत आहे, याच्यामध्ये तुम्हाला सॅरिटीपेप्टिडस पण मिळत आहे। ॲसिक्लोफेनॅक याच्यामध्ये तुम्हाला 100 mg 100 mg मध्ये मिळतं, पॅरासिटामॉल 325 mg म्हणजे 325 mg मध्ये मिळते आणि तुम्हाला इथे सॅरिटीपेप्टिडस 15 म्हणजे 15 mg मध्ये मिळून जाते। हे तीनही कंटेन तुमच्या कोणत्याही प्रकारच्या दुखण्याला, पेनला, जे दर्द असतं, जे दुखणं असतं एखाद्या पर्टिक्युलर जागेचं असो किंवा तुम्हाला ॲक्सिडेंटल एखादे घाव वगैरे लागलेला असेल, खूप जास्त सूज असेल त्याच्यामध्ये किंवा ताप आलेला असेल, तापात होणारे जे पण दुखणे असतात सर्व दुखण्यांना कमी करून तुम्हाला तुरंत राहत देण्याचं काम ही टॅबलेट तुमच्यासाठी करत असते। तुम्हाला जर दातदुखी वगैरे होत असेल किंवा पिरियड्समध्ये लेडीजमध्ये होणारे जे पण दुखणे असतात, हातपाय वगैरे, अंगदुखी, पोटदुखी, सगळ्या प्रकारच्या दुखण्यांना कमी करतं आणि राहत द्यायचं काम तुमच्यासाठी करतं। याच्यामध्ये तुम्हाला 3 कंटेन मिळतात। ॲसिक्लोफेनॅक जे आहे ते अँटी एनर्जेसिक कंटेन आहे, ते तुमच्या अशा केमिकल मॅसेंजरला ब्लॉक करत असतं, ब्रेनपर्यंत पोहोचू देत नसतं अशा संकेतांना, अशा केमिकलला ब्लॉक करतं जे तुम्हाला दुखण्याचं जे संकेत आहेत ते द्यायचं काम करत असतं। आणि दुसरं जे आहे याच्यामध्ये पॅरासिटामॉल एक अँटीपायरेटिक अँटी एनर्जेसिक कंटेन आहे। हे तुमच्या ताप आणि दुखणं दोन्हीही कमी करण्याचं काम तुमच्यासाठी करत असतं। तुमच्या कितीही जास्त जर तुम्हाला ताप वाढलेला असेल तर तुरंत कमी करतं। याच्यामध्ये जी पॅरासिटामॉलची जी मात्रा आहे, जी रेंज आहे ती बऱ्यापैकी आहे। मोठ्या मुलांमध्ये यूज कराल तर चालेल, पण लहान मुलांमध्ये यूज करायचं नाहीये। कमीत कमी 15 वर्षाच्या खालच्या मुलांना या टॅबलेट्स यूज करायचे नाहीये। डॉक्टरचा सल्ला घेणं खूप जास्त गरजेचं आहे। त्यासाठी मोठ्यांनी यूज करायचे आहेत, मुलांमध्ये शक्यतो या टॅबलेट टाळायच्या आहेत, या टॅबलेट द्यायच्या नाहीये। याच्यामध्ये तुम्हाला सॅरिटीपेप्टिडस एक एन्झाईम आहे जे तुमच्या मूवमेंटला सुधारतं। आता आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर जागेला एखादी घाव लागलेला असेल तर आपण पाय वगैरे, हात वगैरे हलवू शकत नाही, हलवायला खूप जास्त आपल्याला त्रास होतो, दुखतं। तर तुमच्या मूवमेंटला सुधारण्याचं जे काम आहे ते सॅरिटीपेप्टिडस तुमच्यासाठी करत असतं, तुमची मूवमेंट व्यवस्थित करत असतं। आणि हे सर्व कंटेन मिळून तुमचं जे पण दुखणं असतं ते पूर्णपणे बरं करण्याचं काम तुमच्यासाठी करत असतं। ही टॅबलेट जे आहे ते पेन किलर टॅबलेट आहे, खूप जास्त वेळेसाठी घ्यायचे नाही, गॅप देऊन घ्यायचे आहेत। 2-3 दिवस घेतले की नंतर तुम्ही बंद करायचं आहे। एक म्हणजे ज्यावेळेस आपल्याला दुखणं किंवा गरज असेल त्याच वेळेस घ्यायचं आहे। कंटिन्युअसली थोड्या दुखण्यांसाठी घेतलं की आपल्याला इंटरनल ब्लिडिंग वगैरे होऊ शकते, किडनीचे प्रॉब्लेम होऊ शकतात। पेन किलर टॅबलेट्स जे आहेत त्या अजिबात चांगल्या नसतात कंटिन्युअसली घेणं, त्यासाठी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, कंटिन्यू या टॅबलेट घ्यायच्या नाहीये। आता याच्यामध्ये साईड इफेक्ट जे आहेत ते अगदी नॉमिनल आहेत। उलटी वगैरे, मळमळ वगैरे होणे, भूक नाही लागणे वगैरे किंवा जळजळ होणे, ॲसिडिटी वाढणे। तर ॲसिडिटीची कोणतीही टॅबलेट तुम्ही या टॅबलेट घ्यायच्या आधी घेऊ शकता। अर्धा तास अगोदर एक ॲसिडिटीची टॅबलेट घ्यायची आणि त्याच्यानंतर ही टॅबलेट तुम्ही घ्यायची आहे, तुम्हाला अजिबात ॲसिडिटी होणार नाही। आणि स्पेशली तुम्हाला विचार करायचा आहे की तुम्हाला उपाशीपोटी ही टॅबलेट घेतली की पोटाचे प्रॉब्लेम दिसून येतात, त्यासाठी विचार करून घ्यायचा आहे। थोडंसं काहीतरी खाल्लं की ही टॅबलेट घ्यायची आहे, तुम्हाला पोटाचे आजार, पोटाचे विकार दिसून येणार नाही। नाहीतर मग गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स वगैरे होतात, पोट फुगतं, पोट दुखणं किंवा पोट साफ न होणं, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये दिसून येऊ शकतात। ही जी टॅबलेट आहे याने तुम्हाला झोप वगैरे येऊ शकते, चक्कर वगैरे येऊ शकतं। तर बाहेर कुठे चाललात किंवा ड्रायव्हिंगच्या वेळेस या टॅबलेटला घेणं थोडंसं अवॉइड करायचं आहे। किडनी लिव्हरचे पेशंट सुद्धा डॉक्टरला बिन विचारता या टॅबलेटचा वापर करणार नाही आणि अल्कोहोलिक लोक सुद्धा अल्कोहोलसोबत या टॅबलेटचा वापर अजिबात करणार नाही। अशा लोकांना ड्राउझीनेस होऊ शकते आणि बेशुद्धीही होऊ शकते। आज आपण ॲक्युव्हेंटस कंपनीबद्दल बोलत आहोत। खूप अशा कंपन्या तुम्हाला सेम कंटेन बनवून देत असतात, कोणत्याही कंपनीचं सेम कंटेन तुम्हाला एकसारखं काम देत असतं। त्या ॲक्युव्हेंटसची जर बोललं तर आपण 10 टॅबलेटची एक स्ट्रिप आहे, 10 टॅबलेटची 1 स्ट्रिपची किंमत जी आहे ती 102 रुपये, 102 रुपीज आहे। अजून एक्सपायरीमध्ये चाललेली आहे। सेम कंपनीचं सेम टॅबलेट तुम्हाला याच प्राइसमध्ये मिळणार आहे। वेगळ्या कंपनीचा टॅबलेट घ्यायला गेला की तुम्हाला प्राइसिंगमध्ये उतार चढाव दिसून येणार आहे। प्रत्येक कंपनीचे आपापले वेगळे प्राइसेस असू शकतात। सो फ्रेंड्स, आजची व्हिडिओ जर युजफुल आली, चांगली वाटली तुम्हाला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा। सो थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच।